नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की मेडिकल ॲडमिशन म्हणजेच वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणकोणते विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात, त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंट्स आहेत आणि मायनॉरिटीसाठी कशा प्रकारचं रिझर्वेशन आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील स्टेट कोट्याच्या ॲडमिशन प्रक्रियेबाबत। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS त्याचबरोबर फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर जेवढे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत यांच्या सीट ज्या आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या स्टेट कोटा अंतर्गत CET सेलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन आहेत। प्रामुख्याने कोणकोणते रिझर्वेशन आहेत ते आपण पाहूयात। पहिले येतात कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, म्हणजेच विद्यार्थ्याच्या कास्टच्या आधारित विद्यार्थ्यांना मिळालेले आरक्षण। याच्यामध्ये ओपन आहे, EWS आहे, OBC आहे, SC आहे, ST आहे, NT1, NT2, NT3, VJ, SCBC अशा 10 प्रकारचे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। दुसऱ्या बाजूला काही पॅरलल रिझर्वेशन सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये डिफेन्स आहे, हिली आहे, PWD आहे, ऑर्फन आहे, अशा प्रकारचे पॅरलल रिझर्वेशन सुद्धा आहेत। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळत असतं ते आहे मायनॉरिटीज। आता मायनॉरिटी रिझर्वेशन म्हणजे काय की विद्यार्थ्यांसाठी काही विद्यार्थी हे मायनॉरिटी गटामध्ये मोडतात। आता 2 प्रकारच्या मायनॉरिटी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे रिलिजियस मायनॉरिटी, म्हणजेच विद्यार्थ्याच्या धर्माच्या आधारावर मायनॉरिटी, आणि त्याच्यानंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजेच विद्यार्थ्याच्या मातृभाषेच्या आधारावर एक मायनॉरिटीचा प्रकार त्यांनी केलेला आहे। आता रिलिजियस मायनॉरिटीमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणकोणते विद्यार्थी येतात? ज्या विद्यार्थ्याचा धर्म जैन आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, विद्यार्थी गुजराती किंवा सिंधी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये काही कॉलेजेस राखीव ठेवलेले आहेत। या ठिकाणी प्रत्येक कॉलेजमध्ये सीट राखीव ठेवलेल्या नाहीत मायनॉरिटीसाठी, तर काही कॉलेजेसच मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेले पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी, ज्या विद्यार्थ्याची मातृभाषा ही हिंदी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही कॉलेजेस राखीव असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात? तर रिलिजियस मायनॉरिटीचे जे विद्यार्थी आहेत, ज्या अगोदर मी सांगितलेलं आहे, जैन विद्यार्थी आहेत, मुस्लिम विद्यार्थी आहेत, ख्रिश्चन आहेत, गुजराती आहेत किंवा सिंधी विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर अदर स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्यातील काही बुद्धिस्ट विद्यार्थी सुद्धा मायनॉरिटीमध्ये येतात। म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस काही अशा आहेत जे बुद्धिस्ट मायनॉरिटीसाठी आहेत, आणि विद्यार्थी जर बुद्धिस्ट मायनॉरिटी असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला त्या आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो। रिलिजियस मायनॉरिटीसाठी विद्यार्थ्यांना कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे? एक तर आहे विद्यार्थ्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजेच 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला। त्याच्यावर विद्यार्थ्याचं रिलिजन जे आहे, धर्म जे आहे ते वरील मी जे काही धर्म सांगितलेले आहेत त्याच्यापैकी एक असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्याला एक ॲफिडेव्हिट, ज्याला आपण शपथपत्र सुद्धा म्हणू शकतो, त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या डॉक्युमेंटचे फॉर्मॅट आम्ही ठेवलेले आहेत। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। तो फॉर्मॅटवर तुम्हाला जो काही आहे जो फॉर्मॅट तो 500 रुपयाच्या बॉन्डवर प्रिंट करून वकिलामार्फत त्याची नोटरी करून घ्यावी लागते। हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट त्यासाठी आहे। आता दुसऱ्या बाजूला आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी, ज्या विद्यार्थ्याच्या TCवर त्याची मातृभाषा हिंदी लिहिलेली आहे अशा विद्यार्थ्यासाठी सुद्धा काही कॉलेजेस राखीव आहेत। कोणकोणते कॉलेजेस आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओच्या नंतर पाहणार आहोत। तर याच्यामध्ये त्याची लिव्हिंग सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, आणि त्या विद्यार्थ्याला सुद्धा एक लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं ॲफिडेव्हिट नोटरी करून त्या ठिकाणी घ्यावं लागतं। आता कोणकोणते कॉलेजेस आहेत जे महाराष्ट्र राज्यामध्ये मायनॉरिटीच्या बेसवर रिझर्व्ह आहेत? एक एक उदाहरण आपण थोडक्यात पाहूयात। MBBSच्या बाबतीत बोलायचं झालं तर बदनापूर, जालना या ठिकाणचं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे, हे पूर्ण मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत। म्हणजेच मुस्लिम समाजातील जे विद्यार्थी आहेत या कॉलेजला मायनॉरिटी थ्रू आपलं ॲडमिशन त्या ठिकाणी करू शकतात। BAMSच्या बाबतीत बोलायचं झालं तर KG मित्तल आयुर्वेदिक कॉलेज आहे, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे, हे हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेलं पाहायला मिळतं। ज्या विद्यार्थ्याची मातृभाषा हिंदी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ते कॉलेज राखीव ठेवलेलं पाहायला मिळतं। आता जैन मायनॉरिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर सेठ गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालय सोलापूर हे सुद्धा एक गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय आहे, हे पूर्णतः जैन विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं।
ख्रिश्चन मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांबाबत बोलायचं झालं तर एक फिजिओथेरपी कॉलेज महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी राखीव ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सेंट अँड्र्यूज फिजिओथेरपी कॉलेज पुणे या ठिकाणी आहे. हे पूर्णतः ख्रिश्चन मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना आधी त्या ठिकाणी प्रायोरिटी दिली जाते. सीट उरल्या तर मग बाकी विद्यार्थ्यांचा विचार त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर गुजराती जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी BHMS एक कॉलेज राखीव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज BHMS हे गुजराती मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असे वेगवेगळे जे काही कॉलेजेस आहेत वेगवेगळ्या फील्डमध्ये, मग त्याच्यामध्ये MBBS आहे, BDS आहे, BAMS आहे, BHMS आहे, BUMS चे बरेचसे कॉलेजेस जे आहेत ते मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. असे काही कॉलेजेस गव्हर्नमेंट त्या मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवत असतात आणि त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मायनॉरिटी क्रायटेरिया फुलफिल करणारे जे काही डॉक्युमेंट आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आपलं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि एक ॲफिडेव्हिट लागतं, त्याला नोटरी करून विद्यार्थ्यांना द्यावी लागते. हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. बाकी इतर कॉलेजेस जे आहेत जे राखीव नाही आहेत मायनॉरिटीसाठी, या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्याची जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमधूनच त्यांचा विचार केला जातो. परंतु मायनॉरिटीसाठी रिझर्व्ह असलेले जे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा मायनॉरिटीमधून सुद्धा विचार केला जाऊ शकतो. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नीट फॉर्म भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी एक प्रश्न आलेला होता की तुम्ही मायनॉरिटी आहात का. आता जरी त्या ठिकाणी तुम्ही येस किंवा नो केलं तरी त्या ठिकाणी काही फरक पडणार नाही. पुढे जेव्हा नीट रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशनचे फॉर्म तुम्ही भराल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मायनॉरिटी स्टेटसमध्ये किंवा मायनॉरिटी कॉलेजला अप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी येस करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे मायनॉरिटी आहेत. मायनॉरिटीचे जे काही फॉर्मॅट आहे ते ॲपमध्ये आम्ही दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्ससुद्धा आम्ही लॉन्च केलेला आहे. अगदी माफक शुल्कामध्ये विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग प्रक्रिया सुलभ सोपी व्हावी म्हणून तो कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही कोर्स परचेस करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना थेट आमच्याकडे ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.